नमस्कार मंडळी, तर कसे आहात तुम्ही? प्रीती क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैन स्टिच सांगितलेली फ्रंट साईडने. तर आता मी तुम्हाला बॅक साईडने सुद्धा सांगणार आहे, पण त्याआधी तुम्हाला मी सांगितलेलं की मी तुम्हाला एंड नॉट सांगणार आहे, पण मी एंड नॉटची व्हिडिओ दिलेली आहे. मी शॉर्ट व्हिडिओ केला आहे त्याच्यावर, कारण लॉंगमध्ये माझी व्हिडिओ ती खूप छोटी झाली असती आणि तुम्हाला कळलंसुद्धा नसतं, म्हणून मी शॉर्टमध्ये तो व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला हवं आहे तर मी या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकते. आणि आता मी तुम्हाला बॅक चैन स्टिच दाखवते. सेम प्रकारे करायचं आहे बॅक चैन स्टिच, पण तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केलात तर तुम्हाला नाही जमणार आहे. तर चला सुरुवात करूया पुन्हा नवीन व्हिडिओला. तर मी बॅक चैन स्टिच, फ्रंट चैन स्टिच सांगितलं आहे. आता मी तुम्हाला टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप सांगणार आहे. तर सेम करायचं आहे, चैन स्टिच करायचं आहे जरीच्या धाग्याने. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की चैन स्टिच करताना टॉपपासून बॉटमला येताना त्याचं पॉईंट आपल्याकडं असलं पाहिजे आणि बॉटम टू टॉप करताना त्याचं पॉईंट समोर असलं पाहिजे. जर आपल्याकडे टॉप टू बॉटम करताना पॉईंट असेल तर तो प्रॉपर तुम्हाला करता येईल चैन स्टिच. आणि बॉटम टू टॉप करताना तुम्ही जर पॉईंट समोरच्याकडे ठेवणार तर तुम्हाला ते प्रॉपर चैन स्टिच जमणार. तर व्हिडिओ जास्त मी लांबवत नाही आहे, कारण जर लांबवलं जास्त तर तुम्हाला वैताग येणार व्हिडिओ बघून. तर मी फक्त स्टेप सांगितलेला आहे की तुम्हाला पुढची स्टेप काय करायची आहे चैन स्टिचमध्ये. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.